नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करताच महिपतने केला अर्जुनवरती अटॅक। त्याचबरोबर इथे अर्जुनवरती होणारा वार सायलीने स्वतःवरती झेलत इथे आता सायलीने अर्जुनचा जीव वाचवलेला असतो। त्याचबरोबर इथे अर्जुनवरती तिचं किती प्रेम आहे हे तिने पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं असतं। त्याच पद्धतीने येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, अर्जुन महिपतला त्याच्याच प्लॅनमध्ये कशा पद्धतीने फसवणार आहे, आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, महिपतने 2-2.5 वर्षांपूर्वी हरीश काकांचा खून केलेला असतो आणि त्यांचा मृतदेह आश्रमाच्याच बाजूला मातीमध्ये पुरून ठेवण्यात आलेला असतो आणि त्याच्यावरती एक झाडसुद्धा लावलेलं असतं। पण इथे आता दामिनी देशमुखला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा दामिनी म्हणते की अरे वा, म्हणजे जरी हा खून महिपतने केला असला तरीसुद्धा या खुनाच्या आरोपाखाली आपण मधुभाऊंना प्रॉब्लेममध्ये टाकू शकतो। या खुनाच्या आरोपाखालीसुद्धा आपण मधुभाऊंना अडकवू शकतो, अशी तयारी दामिनी देशमुखने केलेली असते आणि त्यामुळे तिने इथे तो मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास यावा यासाठी एका माणसाला हाताशी धरलेला असतो, जो माणूस संध्याकाळचा कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन येत असतो। तर इथे त्या माणसाला हाताशी धरून तिने आता ही माहिती पोलिसांपर्यंत पोचवलेली असते की तिथे कुत्र्यांना कसला तरी वास येतोय आणि मग पोलीस तिथे येतात आणि मग त्या मृत्यूदेहाची इथे आता इन्व्हेस्टिगेशन होते। तर तो मृतदेह कुणाचा आहे ही गोष्ट आता अर्जुनने शोधून काढलेली असते। जेव्हा इथे त्या मृतदेहाची ओळख पटवून घेण्यासाठी अर्जुन सायलीला घेऊन आता त्या ठिकाणी जातो जिथे आता हरीश काकांचा चेहरा हा सगळ्यांना दिसणार असतो। टेक्नॉलॉजीच्या आधारे जरी आता पूर्ण हाडं राहिलेली असली तरीसुद्धा त्यांचं नाक, तोंड, चेहरा हे सगळं काही आता टेक्नॉलॉजीद्वारे इथे दिसणार असतं। त्यामुळे इथे आता तो चेहरा सायलीने ओळखलेला असतो, तो चेहरा हरीश काकांचा असतो। त्यामुळे इथे हे सुद्धा कळलेलं असतं की तो खून जरी महिपतने केला असला तरी हरीश काकांचा का, कारण त्यांनी तर मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती। तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर इथे मधुभाऊंच्या खूपच जास्त जवळचे होते हरीश काका। त्यांनी जरी इथे मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली असली तरी आश्रमामध्ये असताना ते दोघेजण एकमेकांच्या खूप जवळचे होते। हरीश काका प्रामाणिक होते। त्याचबरोबर हरीश काकांनी जेव्हा साक्ष दिली होती तेव्हा ते खूपच जास्त टेन्शनमध्ये होते, उदास होते। याचा अर्थ त्यांना इथे धमकी देऊन कोर्टामध्ये खोटं बोलायला लावलं असेल त्या महिपतने आणि त्यानंतरला इथे आता महिपतने धमकी दिल्यानंतर ते खोटं तर बोलले, पण त्यांच्या मनामध्ये ते गिल्ट असेल आणि त्यांना मधुभाऊंच्या बाजूने साक्ष द्यायचे असेल आणि म्हणूनच कदाचित त्या महिपतने हरीश काकांचा खून केला। या गोष्टी आता सगळ्या प्रेक्षकांनो आपल्यासुद्धा लक्षात आलेल्या आहेत। पण मग इथे आता महिपतने अर्जुनवरती हल्ला का केला? कारण का ज्या वेळेला इथे कोर्टामध्ये हेअरिंग असते त्यावेळेला महिपत तर खूपच जास्त खुश असतो। त्याला वाटतं की आता या प्रकरणामध्ये मधुकर पाटील अडकणार। पण ज्या वेळेला इथे आता अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात करतो तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की इथे आश्रमाच्या बाजूला जो मृतदेह सापडला तो मृतदेह 2-2.5 वर्षांपूर्वी तिथे पुरण्यात आलेला आहे, ही गोष्ट निदर्शनास आली आणि ते सुद्धा इथे सगळ्या चाचण्या झाल्यानंतर आपल्या एक्सपर्टने हा पूर्णपणे त्याचा तपशील तयार केलेला आहे आणि आता ते सगळं कोर्टामध्ये अर्जुन सादर करत असतो। तेव्हा इथे अर्जुन आधी जज साहेबांना सांगतो की पहिल्यांदा जेव्हा इथे वात्सल्य आश्रम मर्डर केस ही उभी राहिली तेव्हा इथे मधुभाऊंच्या आश्रमामध्ये जो व्यक्ती राहत होता, जो मधुभाऊंच्या अगदी जवळचा होता, तो म्हणजे हरीश शिंदे। तर इथे हरीश काका मधुभाऊंचे चांगले मित्र होते। पण ज्या वेळेला इथे आता ती केस उभी राहिली तेव्हा हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिली होती। साक्ष दिल्यानंतर मग हरीश काका गायब कुठे झाले, कुणाला काहीही माहिती नाही आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की आता असं सांगण्यात येतं आहे, आपल्या ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या इंटरव्ह्यूजमध्ये बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये असं सांगितलं आहे की हरीशचा खूनसुद्धा कुणी केला असेल तर मधुभाऊंनीच केला असेल। म्हणजे त्यांनी आता ही केस हाताळायला घेतली, पण त्यांनी या गोष्टीची शहानिशा करायला हवी होती
की ज्या वेळेला मधुभाऊ हे जेलमध्ये आहेत त्यांच्या विरोधामध्ये हरीश काकांनी साक्ष दिले आणि त्यानंतर मधुभाऊ जेलमध्ये गेले आणि त्याच्यानंतरला काही दिवसानंतर हरीशचा खून करण्यात आला आणि त्यांना जबरदस्तीने मातीमध्ये पुरण्यात आलं। मग जर आता मधुभाऊसारखा वयस्कर माणूस आधीच त्याच्यावरती खुनाचा आरोप आहे, तो सुद्धा खोटा आरोप, हे ते सहन करत जेलमध्ये असताना ते हरीश काकांचा खून करायला बाहेर कधी येतील? आणि इथे मधुभाऊंचा रेकॉर्ड इथे आता पोलीस स्टेशनमधला किती चांगला आहे हा तुम्ही कुठल्याही पोलिसाला विचारा, असं अर्जुन आता म्हणतो। कुठल्याही इन्स्पेक्टर साहेबांना विचारा की इथे मधुभाऊ जेलमध्ये असताना त्यांनी कधी कुणाला काही त्रास दिलाय का? अजिबात नाही। मग हरीश काकांचा खून मधुभाऊ करतीलच कसा? हा खोटा आरोप त्यांच्यावरती का करण्यात येतोय? आणि कुठल्याही गोष्टीची शहानिशा करता इथे दामिनी देशमुख एखाद्या माणसाची इज्जत अशी चव्हाट्यावरती का आणताय? तुमच्यावरती सुद्धा अब्रू नुकसानीचा इथे गुन्हा दाखल करायला हवा, कारण तुम्ही विनाकारण मधुभाऊवरती या खुनाचा आरोप करताय। आधीसुद्धा खोटा आरोप झाला हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि दुसरा आरोपसुद्धा त्यांच्यावरती ढकलताय। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने मधुभाऊंच्या सांगण्यावरून हरीश काकांचा मित्र अशोकला आता शोधून काढलेलं असतं। त्यानंतर इथे अशोक काकांजवळ विचारपूस करत असताना ते हरीश काकांचे खास मित्र आहेत असं ते सांगतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, मग हल्ली तुमच्या दोघांची भेट कधी झाली असेल, काही सांगाल का? तेव्हा 1 वर्षभर झाला आमची भेट झाली होती, त्यानंतर आमची काही भेट झाली नाही आणि अचानक त्याचा मला मेसेज आला आणि त्याने सांगितलं की तो पनवेल सोडून जातोय म्हणून, तो आता इथे राहत नाही आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, मग तेव्हापासून तुमचं काही बोलणंच झालेलं नाही आहे का? तेव्हा अशोक म्हणतो, नाही, आमचं बोलणं झालं ना, काल परवाच त्याने मला मेसेज केला आहे की तो ठीक आहे म्हणून, माझीसुद्धा विचारपूस करत होता। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, जरा दाखवाल का ते मेसेजेस? तेव्हा इथे आता मधुभाऊंनी अर्जुनची आणि सायलीची मदत केलेली असते। अशोक इथे वात्सल्य आश्रमाच्या मागच्या चाळीमध्ये राहतो। हे मधुभाऊंनी अर्जुनला सांगितलं अर्जुन लगेचच तिथे विचारपूस करायला जातो आणि तिथे खूप मोठा क्ल्यू सापडतो। तर इथे हरीश काका यांचा मृत्यू झाला हे सुद्धा अशोकला माहिती नसतं। तेव्हा अर्जुन ही गोष्ट आता इथे अशोकला सांगतो आणि म्हणतो की तुम्हाला आता जर तुमच्या मित्रासाठी काहीतरी करायचं असेल तर आपल्याला हरीश काकांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यायला याल का की हरीश काकांच्या मोबाईलवरून तुम्हाला मेसेजेस येत होते विचारपूस करण्यासाठी, त्याचं लोकेशन वगैरे मी शोधून काढेन, हा माणूस हरीश काकांच्या मोबाईलवरून कुठे बोलतोय, या सगळ्या गोष्टी आता अर्जुन शोधून काढतो। तेव्हा इथे आता ज्या ठिकाणी महिपतच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या ठिकाणावरून महिपतचा माणूस आता हरीश काकांच्या मोबाईलवरून अशोकजवळ, म्हणजे हरीश काकांचा सगळ्यात जवळचा मित्र, त्याच्याशी मेसेजवरती बोलत होता, जेणेकरून हरीश काका जिवंत आहेत असंच त्याला वाटत होतं। तेव्हा इथे कोर्टामध्ये आता अर्जुन हे सगळे मुद्दे मांडतो की इथे आता हरीश काका जिवंत नसताना देखील त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या अगदी जवळच्या मित्राला अशोकला मेसेजेस केले जात होते आणि ते मेसेजेस करणारा व्यक्ती हा होता। आता त्या माणसाला सुद्धा इथे आता मोबाईल ट्रेस केल्यानंतर पोलिसांच्या आधारे अर्जुनने शोधून काढलेलं असतं आणि त्याला तिथून उचललेलं असतं। त्यामुळे त्या माणसाला आता कोर्टामध्ये हजर करत अर्जुन त्याला विचारतो की हाच तो माणूस आहे जो हरीश काकांच्या मोबाईलवरून त्यांच्या मित्राला मेसेजेस करतोय आणि हा माणूस कुठे होता? त्याचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर ज्या ठिकाणी इथे महिपत शिखरेचं जे काही आता कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या बिल्डिंगमध्ये हा माणूस आम्हाला सापडला आणि हा महिपतच्या इथे काम करणारा माणूस आहे हे त्याची विचारपूस केल्यानंतर आम्हाला कळलं, हो की नाही, असं अर्जुन त्या माणसाला आता विचारतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या ठिकाणी तो माणूस भेटला, म्हणजे इथे महिपतनेच खून केलेला आहे हरीश काकांचा हे अर्जुन आता कोर्टामध्ये सांगतो की हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिली कारण महिपतने धमकी दिली म्हणून। त्यानंतरला हरीश काकांनी इथे आता महिपतची मदत करायला नकार दिला। मधुभाऊंच्या उपकाराची जाणीव होताच तो मधुभाऊंच्या बाजूने बोलणार हे जेव्हा महिपतला कळलं तेव्हा महिपतने हरीश काकांचा खून केला आणि वात्सल्य आश्रमाच्या बाजूला नेऊन त्यांना पुरलं आणि त्यांचा तो मोबाईल हा त्यांच्या माणसाकडे राहिला आणि अशोक काका त्यांना सातत्याने फोन करत होते म्हणून हा माणूस हरीश काका म्हणून त्याच्याशी चॅटिंगवरती बोलत होता हे अर्जुन आता सिद्ध करतो। तेव्हा अर्जुन म्हणतो की मागच्या केसमध्ये सुद्धा महिपत शिखरे इन्वॉल्ड आहे कारण त्याला आश्रमाची जागा हवी होती। वात्सल्य आश्रमाची जागा खरेदी करण्यासाठी त्याने मधुभाऊंना धमकी दिली होती, त्यांच्या गळ्याला सुरा लावला होता
आणि हे आता बघणारे काही लोक चाळीच्या आजूबाजूला राहणारे असतात, त्यांनासुद्धा अर्जुनने कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा ते आजूबाजूला राहणारे लोक म्हणतात की हो जजसाहेब, महिपत शिखरे ज्या वेळेला आश्रमाची जागा खरेदी करायला आला होता तेव्हा मधुभाऊंच्या गळ्याला सुरा लावला होता आणि तो जबरदस्तीने ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करत होता. इथे आश्रमातील लोकांचं पाणी बंद करण्यात आलं होतं, त्यांना घरातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती. या बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या, हे आता तिथे आलेले साक्षीदारसुद्धा सांगतात. त्यानंतर अशोकसुद्धा तिथे येतो आणि तो सुद्धा साक्ष देतो की त्याच्या मित्राच्या मोबाईलवरून इथे अशोकबरोबर चॅटिंग केली जात होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की ह्या दोन्ही केसमध्ये महिपत शिखरे इन्वॉल्ड आहे जजसाहेब, आणि आता या दोन्ही केससाठी महिपत शिखरेची कसून चौकशी करण्यात यावी, कारण त्याच्या मुलीने इथे साक्षी शिखरेने क्रिमिनल विलासचा खून केला आहे आणि तो विलास हा माणूससुद्धा महिपत शिखरेचाच आहे. त्याने बऱ्याच वेळा त्याची मदत केली आहे, त्याची कामं केली आहेत. हवं तर पोलीस रेकॉर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, महिपत शिखरेने त्याची बेलसुद्धा केलेली आहे. त्यामुळे हा विलास हा महिपत शिखरेचाच माणूस होता. त्याच्या सांगण्यावरूनच तो वात्सल्य आश्रमामध्ये गेला होता, हे सुद्धा अर्जुन सिद्ध करतो. या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता दोन्ही केससाठी महिपत शिखरेची आता कसून चौकशी करायला सांगितलेली असते आणि जज साहेबांनी सुद्धा इथे होकार दिलेला असतो की महिपत शिखरेची कसून चौकशी केली जावी. आणि त्याचबरोबर साक्षी शिखरे ही गुन्हेगार आहे, कारण का तिने इथे ती निर्दोष असल्याचा एकसुद्धा पुरावा सादर केलेला नाही आहे. त्यामुळे इथे आता संशयित आरोपी म्हणून इथे अर्जुनच्या आता साक्षी देण्यामुळे आणि त्याचबरोबर पुराव्यांमुळे साक्षी पुन्हा जेलमध्ये गेलेली असते आणि महिपत शिखरेची चौकशी होणार असते. त्यामुळे इथे महिपत शिखरेला आता इतका राग येतो की अर्जुनने त्याची आता बोलती बंद केलेली असते. दामिनी देशमुखला तिची लायकी दाखवलेली असते. त्यामुळे इथे आता साक्षी पुन्हा जेलमध्ये जाणार हे जेव्हा अर्जुन आता सगळ्यांच्या समोर आणतो आणि इथे जजसाहेब तो निकाल देतात, तेव्हा इथे आता महिपतला आपला राग अनावर होतो. आपल्या मुलीला जेलमधून बाहेर काढण्यासाठी त्याने किती काय काय केलं होतं, तरीसुद्धा अर्जुन त्याच्या मुलीला पुन्हा जेलमध्ये पाठवतो. त्यामुळे इथे महिपतला इतका राग येतो की तो लगेचच सुरा काढतो आणि अर्जुनला इथे पोटामध्ये मारायला जाणार तेवढ्यातच प्रेक्षकांनो सायलीमध्ये येते आणि महिपतचा हात पकडते. तेव्हा इथे झटापटीमध्ये तो चाकू सायलीच्या हाताला लागतो. तेव्हा इथे आता पोलीस महिपतला पकडतात आणि त्याला जेलमध्ये नेऊन टाकतात. तर इथे प्रेक्षकांनो, मधुभाऊंना अर्जुनने निर्दोष केल्यानंतर इथे महिपतला असा काही राग येतो की तो अर्जुनवरती वार करायला जातो आणि तो वार आता सायलीने स्वतःवरती झेललेला असतो आणि अर्जुनचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे इथे आता सायलीचं बारीक लक्ष असतं महिपतकडे. आता हा रागवलाय, चिडलाय, हा काहीतरी चुकीचं करणार आणि ते चुकीचं घडत असताना सायलीने इथे अर्जुनला वाचवलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुन सायलीला उचलतो आणि सगळ्यात आधी तिला हॉस्पिटलला घेऊन जातो. हातातून खूपच जास्त रक्तस्राव होत असतो. त्यामुळे इथे साक्षी तर जेलमध्ये गेलेलीच असते. अर्जुनने पूर्णपणे आता असे काही सगळे पुरावे सादर केलेले असतात जे सगळे इथे साक्षीच्या विरोधातच असतात. कशा पद्धतीने इथे महिपत आणि साक्षीने सगळ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे हे अर्जुन वारंवार कोर्टामध्ये सिद्ध करत असतो. त्यामुळे इथे आता कोर्टाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागते आणि साक्षी हीच खरी गुन्हेगार आहे. 2-2.5 वर्ष झाली तरीसुद्धा ती 2-3 तास कुठे होती? ती निर्दोष असल्याचा एकसुद्धा पुरावा तिने कोर्टामध्ये सादर केलेला नाही आहे. अर्जुनने ती गुन्हेगार असल्याचे कितीतरी पुरावे सादर केले आणि मधुभाऊ निर्दोष असल्याचे सुद्धा. त्यामुळे इथे आता कोर्टसुद्धा फायनली निकाल देतं आणि साक्षीला गुन्हेगार म्हणून तिला अरेस्ट करायला लावतो. मधुभाऊंना इथे आता निर्दोष मुक्तता होते. त्याचबरोबर इथे महिपतची कसून चौकशी होणार असते आणि तोच राग आता महिपतने अर्जुनवरती काढताच इथे सायलीला ते आता सगळं भोगावं लागतं. सायलीच्या हाताला चाकू लागतो. तेव्हा इथे अर्जुन सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तिची ट्रीटमेंट सुरू होते. अर्जुन खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा प्रताप काका, कल्पना, पूर्णाजी यांना कळते, तेव्हा इथे ही गोष्ट जेव्हा त्यांना कळते की अर्जुनवरती होणारा वार सायलीने झेलला आहे, तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात की प्रत्येक वेळेला आपण असं म्हणत असतो की अर्जुन त्यांची केस लढतोय म्हणून इथे त्याच्यावरती संकट येते, पण जेव्हा जेव्हा संकट आलं आहे तेव्हा तेव्हा सायलीने ते स्वतःवरती झेललं आहे हे सुद्धा नक्की. तेव्हा आता अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी सायलीने इथे मध्यस्थी केली हे कळल्यानंतर कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी दोघींनासुद्धा इथे सायलीची काळजी वाटते आणि त्या दोघींच्या मनामध्ये सायलीबद्दल जो काही राग असतो तो आता बाजूला झालेला असतो.
तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे अर्जुनने आता पुरावे सादर करत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। त्याचबरोबर प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली म्हणून तिलासुद्धा इथे आता जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर महिपतची सुद्धा इथे आता चौकशी बसवलेली असते। अशा रीतीने इथे अर्जुनने ही केस जिंकलेली असते, तर दामिनी देशमुख जी माजुर्डी इतकं खोटं बोलत असते तिलासुद्धा अर्जुनने इथे हरवत तोंडावरती पाडलेलं असतं आणि इथे सायलीने सुद्धा आपल्या नवऱ्याची साथ देत त्याचासुद्धा जीव वाचवलेला असतो।